लाईव्हवर आत्महत्येचा इशारा. खोपोली बोरघाट पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी, तरुण सुरक्षित. इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आत्महत्येसाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर निघालेल्या एका तरुणाला पोलिसांनी वेळेत शोधून त्याचे प्राण वाचवले. बोरघाट पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली असून बोरघाट पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. 15 मार्च रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या आपत्कालीन डायल 112 नंबरवर कॉल आला की मित्र संजय दंडवते क्रेटा कार घेऊन इंस्टाग्रामवर लाईव्ह करत आत्महत्येसाठी निघालाय. माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी बोरघाट पोलिसांना सतर्क केले. डीडी पथकातील पोलीस शिपाई सचिन घोरपडे यांनी व्हॉट्सअपवर माहिती प्रसारित केली. प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल कांबळे, शिपाई संदीप आव्हाड, नाशिर शेख यांनी शोध मोहीम राबवली. अखेर अमृतांजन ब्रिजवर वाहन अडवून संजय दंडवते याला खोपोली पोलीस ठाण्यात आणले. यानंतर प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.